श्री स्वामी समर्थ. या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला पौष रविवारची आदित्य रानूबाईची कहाणी सांगणार आहे. एकदा की पौष महिना सुरू झाला की प्रत्येक रविवारी आपल्याला सूर्यनारायणासाठी एक व्रत करायचं असतं आणि त्या व्रताचं नाव आहे आदित्य रानूबाई व्रत. हे व्रत करत असताना आपल्याला आदित्य रानूबाईची कहाणी वाचायची असते आणि कुणाला तरी सांगायची असते. कहाणी ऐकल्यानेच आपल्याला या व्रताचं पुण्यफळ मिळत असतं. तर या व्हिडिओद्वारे तुम्हाला तीच कहाणी ऐकायला मिळणार आहे. तेव्हा ही कहाणी संपूर्ण ऐका आणि कमेंट्समध्ये लिहा ओम सूर्याय नमः. चला तर मग कथेला सुरुवात करते, ऐका. आदित्य रानूबाई तुमची कहाणी आटपाट नगर होतं. त्या नगरात एक ब्राह्मण राहत असे. तो दुर्वा आणायला रानात जात होता. तिथं नागकन्या, देवकन्या, वसा वसत होत्या. ब्राह्मणाने विचारलं, काय ग बायानो, कसला वसा वसता, तो मला सांगा. त्या म्हणाल्या, तुला रे वसा कशाला हवा, उठशील माचशील, घेतला वसा टाकून देशील. हा म्हणाला, नाही नाही, तसे मी करणार नाही, उतत नाही, मातत नाही, घेतला वसा टाकत नाही. काय वसा वसता तो मला सांगा. तेव्हा त्या म्हणाल्या, श्रावण मास येईल, पहिल्या ऐतवारी मोन्या म्हणजेच मुकाट्याने उठावे, सच्चीळ स्नान करावे, अग्रोतक पाणी आणावे, विड्याच्या पानांवर रक्तचंदनाची आदित्य रानूबाई काढावी. पौष महिन्यात तसेच श्रावण महिन्यात आदित्य रानूबाईचं व्रत केलं जातं. 6 रेघांचं मंडळ करावं, 6 सुतांचा तातू करावा, त्याला 6 गाठी द्याव्या, पानांचा विडा, फुलांचा झेला, दशांगांचा धूप, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा, 6 मास चळावी, 6 मास पाळावी. मागी रथसप्तमीस हे व्रत पूर्ण करावं. कसं करावं? बोटव्याची खीर, गुळाच्या पोळ्या, लोणकड, तूप, मेहून जेवू सांगावं. तसेच तर साडी चोळी नसेल तर जोड गळसरी द्यावी, नसेल तर 2 पैसे दक्षिणा द्यावी आणि व्रताचं उद्यापन करावं. ब्राह्मणाने वसा पूर्ण केला. त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला. भाग्यलक्ष्मी आली. तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणास बोलावू धाडलं. ब्राह्मण जातेवेळी भिवू लागला, कापू लागला. राणी म्हणाली, भिवू नका, कापू नका, तुमच्या मुली आमच्या घरी द्या. ब्राह्मण म्हणाला, आमच्या मुली गरिबाच्या तुमच्या घरी कशा द्याव्या? दासी कराल, बटकी कराल? नाही, तसं काही करणार नाही. राजाची राणी करू, प्रधानाची करू. मार्गशीर्ष महिना आला. ब्राह्मणाने मुलींची लग्ने करून दिली, एक राजाच्या घरी व दुसरी प्रधानाच्या घरी. ब्राह्मण 12 वर्षांनी मुलींच्या समाचारास निघाला. राजाच्या घरी गेला. लेकीनं पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा बाबा, गूळ खा, पाणी प्या. गूळ खात नाही, पाणी पित नाही. आधी माझी कहाणी करायची आहे, ती तू ऐक. ती म्हणाली, तुमची कहाणी ऐकायला मला वेळ नाही. आज राजा पारधीला जाणार आहे, त्याला जेवायला उशीर होईल. हे ऐकून त्याच्या मनात राग आला. तो तिथून निघाला. तो प्रधानाच्या घरी गेला. तसेच तिनेही बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा बाबा, गूळ खा, पाणी प्या. गूळ खात नाही, पाणी पित नाही. आधी माझी कहाणी करायची आहे, ती तू ऐक. तुमची कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू? घरात गेली, उतरंडीची 6 मोते आणली. 3 आपण घेतली, 3 बापाच्या हातात दिली. मोते म्हणजे 3 तीळ आणि 3 तांदूळ बरं का. त्याने मनोभावे कहाणी सांगितली. लेकीने ती चित्तभावे ऐकली. नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला. बायकोनं विचारलं, मुलीचा समाचार कसा आहे? त्याने उत्तर दिले, जिने कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्याने पिडली आहे, दुःखाने गांजली आहे, राजा मुलखावर निघून गेला. जिने कहाणी ऐकली ती भाग्याने नांदत आहे. इकडे जी दरिद्री झाली होती तिने आपल्या लेकाला सांगितलं, मावशी आनंदात आहे, तिकडे जाऊन तिने काही दिले तर घेऊन ये. पहिल्या ऐतवारी पहिला मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. अगं दासीनो, तुम्ही? दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा की तुमच्या बहिणीचा मुलगा आलेला आहे. दासींनी जाऊन सांगितलं, तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे, फाटके नेसला आहे, तुकडे पांघरला आहे, तळ्याच्या पाळीला उभा आहे, परसदाराने त्याला घेऊन या. परसदाराने त्या घेऊन आल्या. नाहूमाकू घातला, पितांबर नेसायला दिला, जेवू खाऊ घातलं, कोहळा पोखरला.
होन मोहऱ्या भरल्या. जाताना कुठे ठेवू नको, विसरू नको, जपून घेऊन जा. तो वाटेने जाऊ लागला. तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपाने आला. हातीचा कोहळा काढून घेतला. घरी गेला. आईनं विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? दैवानं दिलं आणि कर्मानं नेलं. मावशीनं दिलं होतं, पण ते सर्व गेलं. पुढे दुसऱ्या ऐतवारी दुसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. प्रधानाच्या दासीकडून प्रधानाच्या राणीला निरोप पाठवला. प्रधानाच्या राणीनं त्याला घरी घेऊन नाहूमाकू घातला, जेवू घातला. काठी पोकरून होन मोहरांनी भरून दिली. बाबा कुठे ठेवू नको, विसरू नको, जपून घरी घेऊन जा, असे सांगितले. वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपाने आला. हातची काठी काढून नेली. घरी गेला. झालेली गोष्ट आईला सांगितली. दैवानं दिलं, पण ते सर्व कर्मानं नेलं. पुढे तिसऱ्या ऐतवारी तिसरा मुलगा गेला. त्याला पहिल्यासारखे घरी नेऊन नाहू माकू घालून नारळ ठेवून पोखरून होन मोहऱ्यांनी भरून दिला. जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून तो पाणी प्यायला विहिरीत उतरला. तो नारळ गडगडून विहिरीत पडला. मुलगा घरी गेला. आई ग, मावशीनं दिलं, पण दैवानं ते सर्व बुडवलं. चौथ्या ऐतवारी चौथा मुलगा गेला. त्याला पण पहिल्यासारखं नाहू माकू घातलं, जेवू खाऊ घातलं. दयाची शिदोरी होन मोहरा घालून बरोबर दिली. सूर्यनारायण घारीच्या रूपाने आला. हातची शिदोरी घेऊन गेला. तो घरी गेला. आईनं विचारलं, मावशीनं काय दिलं? आई ग, मावशीनं दिलं, पण दैवानं ते सर्व नेलं. शेवटी पाचव्या ऐतवारी म्हणजे पाचव्या रविवारी ती स्वतः उठली. तळ्याच्या पाळी उभी राहिली. दासीने तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला. बहिणीने तिला परसदारीने घरी नेली. नाहूमाकू घातली. पैठणी नेसायला दिली. प्रधानाची राणी ऐतवारी कहाणी करू लागली. काय वसा करतेस ते मला सांग. बहीण म्हणाली, अगं पापिनी, चांडाळणी, बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं. राजाच्या राणीने विचारले, याला काय उपाय करू? तेव्हा तिने वसा सांगितला. ती बहिणीच्या घरी राहिली. श्रावण मास आला. बहिणीने सांगितल्याप्रमाणे तिने सूर्यनारायणाची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आले. राजानं बोलावू धाडलं, मावशी मावशी, तुला छत्र आली, चामर आली, पाईक आले, परवर आले. मला रे पापिनीला एवढं वैभव कुठलं? बाहेर जाऊन दाराशी पाहते तो राजा बोलावू आला आहे. तशी ती घरी जायला निघाली. एकमेकींना बहिणी बहिणींना आहेर केले. वाटेत जाऊ लागली. तो पहिल्या मुक्कामात स्वयंपाक केला. राजाला वाढले. आपले पान वाढून घेतले. तेव्हा बहिणीची आठवण झाली. करारे हाकारे पिठारे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी काही नाही. वाटेने एक मोळी विक्या जात होता. त्याला म्हणाले, आमच्या बाईची कहाणी ऐकायला ये. तो राणीकडे आला. तशी 6 मोते म्हणजे 3 तीळ आणि 3 तांदूळ राणीने घेऊन 3 त्याला दिली व 3 आपल्या हातामध्ये ठेवली. त्याची लाकडाची मोळी होती ती सोन्याची झाली. तो म्हणाला, बाई बाई, कहाणी ऐकल्याने एवढे फळ, मग वसा घेतल्याने काय फळ? काय वसा तो मला सांगा. तुला रे वसा कशाला हवा? उचशील माचशील, घेतला वसा टाकून देशील. उतत नाही मातत नाही, घेतला वसा टाकत नाही. तेव्हा राणीने त्याला वसा सांगितला. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या मुक्कामास गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढले. आपले पान वाढून घेतले. तेव्हा कहाणीची आठवण झाली. नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, तापाशी नाही, काही नाही. एक माळी चिंतेत बसला आहे. त्याला बोलावले आहे आणि म्हटले, आपल्या बाईची कहाणी ऐक. तो म्हणाला, तुमची कहाणी ऐकून मी काय करू? मी आपल्या चिंतेत बसलो आहे, असे म्हणून तो आला. तशी राणीने 6 मोते आणली. 3 त्याला दिली, 3 आपण घेतली. राणीने कहाणी सांगितली. ती त्याला मनोभावे ऐकली. माळ्याचा मळा पिकू लागला. तो म्हणाला, कहाणी ऐकल्याने एवढे फळ, मग वसा घेतल्याने काय फळ? काय वसा तो मला सांगा. राणीने त्यास वसा सांगितला. पुढे तिसऱ्या मुक्कामास गेली. तिथे तिनं स्वयंपाक वगैरे केला. नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, तापाशी नाही, काही नाही. एका म्हातारीचा एक मुलगा वनात गेला होता. एक डोहात बुडाला होता. एका सर्पाने खाल्ला होता. तिला म्हणाले, आमच्या बाईची कहाणी ऐक. ती म्हणाली, कहाणी ऐकून मी काय करू? मी मुलासाठी रडते आहे. बर येते, असे म्हणून ती आली. मग राणीने तिला कहाणी सांगितली. तिनं ती चित्तभावाने ऐकली. तिचा मुलगा जो वनात गेला होता
तो आला. डोहात बुडाला होता तोही आला. सर्पाने खाल्ला होता तो सुद्धा आला. ती बाई म्हणाली, बाई बाई, कहाणी ऐकल्याने एवढे फळ, मग वसा घेतल्याने काय फळ? काय वसा तो मला सुद्धा सांग. मग राणीने तिला सुद्धा हा वसा सांगितला. पुढे चौथ्या मुक्कामास गेली. तिने पण पहिल्यासारखंच केलं. कोणी उपाशी नाही, कोणी तापाशी नाही, काही नाही. काना डोळा मासाचा गोळा, त्याला हात नाही पाय नाही असा एक मनुष्य रस्त्यावर पडला आहे. त्याच्या अंगावर तांब्यावर पाणी ओतले. पालता होता तो. उताना केला. 6 मोते होती, त्यातली 3 आपण घेतली व 3 त्याच्या बेंबीवर ठेवली. राणीने कहाणी सांगितली ती त्याने मनोभावे ऐकली. त्याला हातपाय आले, देह दिव्य झाले. तेव्हा तो म्हणाला, बाई बाई, कहाणी ऐकल्याने एवढे फळ, मग वसा घेतल्याने काय फळ? काय वसा तो मलाही सांगा. राणीने त्याला वसा सांगितला. 5व्या मुक्कामास घरी आली. स्वयंपाक केला. षड्रस पक्वाने जेवायला केली. सूर्यनारायण जेवायला आले. भोजनावरती बसले. त्यांना पहिला घासास केस लागला. ते म्हणाले, अगं कोण्या पापिनीचा हा केस आहे? राजाच्या राणीला 12 वर्ष दारिद्र्य आलं होतं. तिनं ऐतवारी वळचळणी खाली बसून केस विंचरले होते. काळ चवाळ डोईचा केस वळचळणी काडी डाव्या खांद्यावरून वेशी बाहेर टाकून दे. राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला तसा कुणाला सुद्धा होऊ नये. ब्राह्मण, मोळी विक्या, म्हातारी इत्यादींना जसा जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम्हाला आम्हाला हो. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सुपळ संपूर्ण. मंडळी, पौष रविवारी जेव्हा सूर्योदय होतो तेव्हा आपल्याला सूर्यनारायणाची पूजा करायची असते. अगदी त्याच वेळेला आपण ही सूर्यनारायणाची कहाणी सुद्धा ऐकायची असते. समजा तुम्हाला त्याच वेळेला ही कहाणी ऐकायला जमलं नाही किंवा त्यावेळेस तुमच्याकडे वेळ राहत नसेल तर तुम्ही दिवसभरात कधीही किंवा संध्याकाळी सूर्य मावळण्याच्या आत कधीही कहाणी वाचू शकता किंवा हा जो व्हिडिओ आहे कहाणीचा तो तुम्ही ऐकू शकता. लक्षात घ्या, तुम्ही स्वतः कहाणी जेव्हा वाचत असता तेव्हा व्हिडिओद्वारे ती ऐकत असता तेव्हा कुणाला तरी तुमच्यासोबत नक्की घेऊन बसा, कारण ही कहाणी आपल्याला कुणाला तरी ऐकवायची असते. म्हणजेच काय, यामुळे आपल्याला या व्रताचं संपूर्ण फळ मिळतं. बघा, ही कहाणी जेव्हा आपण वाचत असतो, ऐकत असतो किंवा कुणाला तरी ऐकवत असतो तेव्हा आपण काय करायचं, आपल्या हातामध्ये 6 मोते घ्यायची. म्हणजेच काय, 3 पांढरे तीळ आणि 3 अख्खे तांदूळ घ्यायचे. तांदूळ तुटलेले असता कामा नये. त्यातले 3 तीळ आणि 3 तांदूळ आपल्या हातामध्ये घ्यायचे. आणि समजा आपण आपल्या हातामध्ये पांढरे तीळ घेतले असतील तर आपल्या शेजारी बसलेल्या व्यक्तीच्या हातामध्ये आपण 3 पांढरे तांदूळ देऊ शकतो. तर अशा पद्धतीने आपल्याला ही कहाणी वाचायची असते किंवा ऐकायची किंवा ऐकवायची असते. लक्षात घ्या, आता ज्यांना ही कहाणी ऐकायला आणि वाचायला म्हणजे कहाणी मोठी असल्यामुळे इतका वेळ नसेल तर मी तुम्हाला 5 शब्दांची एक कहाणी सांगते. तेवढी जरी तुम्ही तुमच्या हातामध्ये 3 मोते आणि शेजारच्यांच्या हातामध्ये 3 मोते म्हणजे एकूण 6 मोते देऊन आपण ही कहाणी ऐकली तरीसुद्धा चालणार आहे. तर 5 शब्दांची कहाणी मी तुम्हाला सांगते. जाई जुईचा मळा, 7 समुद्राचं पाणी. जाई जुईचा मळा, 7 समुद्राचं पाणी. अशी रानूबाई शहाणी, ऐका सूर्यदेवा. ही 5 शब्दाची तुमची कहाणी. तर मंडळी, या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला आदित्य रानूबाईची संपूर्ण कहाणी सांगितली, ज्यामध्ये आपण सुरुवातीला मोठी कहाणी ऐकली आणि सरतेशेवटी 5 शब्दांची कहाणीसुद्धा ऐकली. पण लक्षात ठेवा, ही कहाणी तेव्हाच पूर्ण होते किंवा ही कहाणी ऐकल्याचे फळ आपल्याला तेव्हाच मिळतं जेव्हा आपल्या हातामध्ये 6 मोते असतील. म्हणजे 3 पांढरे तीळ आणि 3 तांदूळ आपल्याला आपल्या हातामध्ये घेऊन बसायचे असतात. पैकी आपण आपल्या हातामध्ये 3 पांढरे तीळ घेऊन बसलो आणि कहाणी ऐकणाऱ्याच्या हातामध्ये 3 पांढरे तांदूळ दिले तरीही चालतं. किंवा जेव्हा ही कहाणी पूर्ण वाचून होते किंवा पूर्ण ऐकून होते तेव्हा आपल्याला हे 3 पांढरे तीळ आणि पांढरे तांदूळ सूर्यनारायणाला अर्पण करायचे असतात. तर व्हिडिओमध्ये सांगितलेली ही कहाणी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.